ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले. त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले. त्या पवार साहेबाला पश्चाताप येत असन तिच्या आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं. त्याच्यापेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं. दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी सुद्धा सुरू करणार आहे आता. आमच्या मागं घेण्यादेण्याची 7.5 लावता आमचं खरं असून आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेलात आहे का नाही. आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी. आमचा नुसता हैदराबादचा गॅझेटियरचा GR निघाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला. इतकी वाईट नीती आहे तुमची मराठ्यांविषयी. हे मराठ्यांपुढे पुरे उडे पडलेत आता हे नेते. हे मराठ्यांच्या विरोधात आहेत. यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही, मोठं होऊ वाटत नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत. हे मराठ्यांच्या लक्षात आलं. सुरुवात तुम्ही केली, मी नाही केली. तुम्ही 3दा चॅलेंज केलं आमचं. एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं 16% चॅलेंज केलं. गायकवाड कमिशननं दिलेलं 13% चॅलेंज केलं. आता 10% दिलेलं ते बी चॅलेंज केलं. हा, आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का? आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र 17 संस्थांचा गॅझेटियरचा GR आणला. तुम्ही चॅलेंज करणार त्याला. म्हणजे तुम्ही आमच्या घरं जाळायचं ठरवलंय, उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठ्याचे पोरं. मग आता आम्ही बी चॅलेंज करायला तिथून पुढे तुम्हाला.